पुन्हा शिवाजीराजे भोसले. आधीचा आपण 2009 साली पिक्चर आलेला मी शिवाजीराजे भोसले बोलतोय, आणि त्यानंतर आता खूप वर्षानंतर परत पिक्चर आलाय की पुन्हा शिवाजीराजे भोसले. ट्रेलर कसा आहे, परत काय काय होणार आहे, आणि नक्की या ट्रेलर तो नक्की दमदार आहे का? आणि पहिला पार्ट आणि दुसऱ्या पार्ट मध्ये कम्पेअर आपण ऑलमोस्ट करू शकत नाही. पहिला पार्ट गोल्डनच होता तो. पण जर थोडंफार कम्पेअर करता आलं तर आपण ह्यामध्ये ब्रेकआउट करूया. पण त्याच्या आधी जर तुम्हाला असे टी शर्ट जर घ्यायचे असतील तर मी तुम्हाला ते पुढे सांगेनच की कसे घ्यायचे, काय घ्यायचे, आणि तुम्हाला कुणाला कॉन्टॅक्ट करायचे. कारण की कस्टमाइज टी शर्ट्स आहेत. तुम्ही तुमचे स्टिकर्स, तुमच्या कंपनीची नावं, लोगोस, परत काय तुम्हाला रॅन्डमली काय लिहावशी वाटलं, तसं मी ह्या टी शर्ट वरती लिहिलंय. तसं माझा हा कॉड्स आहे की जेवणात आणि जीवनात ठेचा खाल्ल्याशिवाय मजा येत नाही. तसंच असे काही कॉड्स असतील ना, ते पण तुम्ही कस्टमाइज करू शकता. हे सगळं मी तुम्हाला सांगणार आहे, कुठे कुणाला कॉन्टॅक्ट करायचं ते. आता टीजर आलेला, त्यानंतर ट्रेलर काल रिलीज झाला, आणि ट्रेलर बघताना येणार खूप म्हणजे शेतकऱ्याचे जे काही प्रॉब्लेम्स आहेत, म्हणजे शेतकरी आत्महत्या का करतायत आणि नक्की त्यांचं काय इश्यू आहे, ते सगळं ह्या ट्रेलरमध्ये दाखवलंय. म्हणजे ऑलमोस्ट पिक्चरचा प्लॉट जो आहे तो ह्याच अवतीभोवती फिरणार आहे. आणि जो काही शिवाजी महाराजांचा आवाज दाखवलाय, म्हणजे एवढा भारी आहे ना, म्हणजे तो सूट होणारं कॅरेक्टर असं वाटतंय मला, जे अभिनेत्याने हे केलंय. तर ते थोडंफार सूट होतंय ते. आता आपण जेव्हा पिक्चर पाहू तेव्हा समजेल. आणि स्टोरी लाईन हीच आहे की शेतकरी आत्महत्या करतायत, आणि त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज येत आहेत, आणि त्यानंतर कसा तो धडा शिकवतात लोकांना, आणि सावकाराला कसा वटणीवरती आणतात छत्रपती शिवाजी महाराज, हे सगळं या पिक्चरमध्ये दाखवलंय. महत्वाची गोष्ट म्हणजे की या पिक्चरचं सिनेमॅटोग्राफी, परत व्हिज्युअलायझेशन हे खूप चांगलं आहे, आणि प्रोडक्शन क्वालिटी खूप जास्त हाय आहे. महेश मांजरे एका इंटरव्ह्यू मध्ये बोललेले आहे ना, मला दाखवायचं की मराठी माणसाची ताकद काय असते पिक्चरमध्ये. हे त्यांनी ना हा पिक्चरचा ट्रेलर बघून तरी सिद्ध केले. आता जेव्हा आपण पाहू ना 31 ऑक्टोबरला, तेव्हाच आपल्याला समजेल की नक्की काय आहे ते पिक्चरचं. कारण की प्रोडक्शन हाऊस आणि गाणी आणि म्हणजे म्हणजे खूप चांगली झालेत. मला थोडंसं एरर पण नाही वाटलं, म्हणजे व्हिज्युअलायझेशन मध्ये थोडं पण एरर नाही वाटलं मला की थोडंसं ओव्हर हॅप केलंय म्हणून. पण जेवढं पण दाखवलंय ट्रेलरमध्ये ते सुपर होतं, आणि खूप काही इमोशनल सीन पण आहेत. आणि जो शेवटला तो डायलॉग पोरगी बोलते की आहे ना, शेतकऱ्याचं की तुम्ही फक्त तुमची घरी जर 5 जण असेल तर 5 जणांचं फक्त तुम्ही जेवण आहे ना फक्त पिकवून टाका आम्हाला. शेतकरी आपल्याला म्हणजे सगळ्याच एवढं सगळं पीक पिकवतो, आणि जर नुकसान झालं तर शेतकऱ्यावरती काय आपत्ती येते, त्या सगळ्या गोष्टी या पिक्चर मध्ये सांगितल्या, एक्सप्लेन जास्त केल्यात. स्टोरी रायटिंग परत बाकीच्या गोष्टी पण खूप चांगल्या झालेल्या आहेत, असं ट्रेलर बघून तरी वाटते. तर उत्सुकता आहे 31 ऑक्टोबरची. तर जास्त काही ताणत नाहीये, पण तो पिक्चर बघायला आपल्याला सगळ्यांना मजा येईल. आणि राहिला प्रश्न टी शर्टचा, तर मी खाली ना डिस्क्रिप्शन मध्ये ना तुम्हाला नंबर देईन. त्या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करून कस्टमाइज टी शर्ट्स घेऊ शकता. आणि या कंपनीचं नाव आहे फॅशन विस्ता म्हणून आहे. तर त्यांचं युट्यूब चॅनल पण आहे, तर तुम्ही तिकडे पण सबस्क्राईब करा. आणि जर तुम्हाला हे कस्टमाइज टी शर्ट्स आहे, त्यामुळे तुम्ही हे डायरेक्टली तुम्ही व्हॉट्सअपच्या नंबर देतो मी तुम्हाला खाली, व्हॉट्सअपच्या नंबरवरती तुम्ही त्यांना ऑर्डर देऊ शकता. आणि एक शर्ट पण तुम्ही घेतला तरी तुम्हाला ऑलमोस्ट ऑर्डर येतीलच. त्यामुळे असं काय नाही की तुम्ही एक शर्ट मागवला तर ऑर्डर नाही येणार म्हणून, पण ते पण गोष्टी येणार. तर त्यामुळे तुम्ही लवकरात लवकर परचेस करा आणि एन्जॉय करा.